ब्रेकिंग न्यूज. नवापूर तहसीलदारांच्या घरात धाडसी घरफोडी. जर साहेबांचेच घर सुरक्षित नसेल तर सामान्यांचे काय? घटनास्थळी फॉरेन्सिक पथक, शॉन पथक, पोलीस दाखल. सणानिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी साधली. नवापूरचे तहसीलदार तथा दंडाधिकारी दत्तात्रय जाधव यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी मागील दरवाजा तोडून घरफोडी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. ही घटना शहरातील मंगलदास पार्क परिसरात घडली असून या घटनेमुळे शहरात भीतीचं आणि आश्चर्याचं वातावरण पसरलं आहे. तहसीलदार दत्तात्रय जाधव हे शहरातील मंगलदास पार्कमध्ये माजी नगर अध्यक्ष गोविंदरामू वसावी यांच्या घरासमोरील गल्लीत भाड्याच्या घरात वास्तव्यास आहेत. शनिवारी होळीच्या सणानिमित्त आणि देवदर्शनासाठी जाधव हे आपल्या कुटुंबासह मूळ गावी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील 2 बेडरूममधील कपाटाचे लॉक तोडून सामानाची मोठ्या प्रमाणावर उचकपाचक केली आहे. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले असून चोरट्यांनी मौल्यवान वस्तू आणि रोख रकमेवर डल्ला मारल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस ठाण्यातील पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक टीम या ठिकाणी नंदुरबार येथून फॉरेन्सिक व्हॅन आणि तज्ज्ञांचे पथक पाचारण करण्यात आले आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथकाची मदत घेतली जात आहे. तहसीलदार आणि त्यांचे कुटुंब सध्या बाहेरगावी असल्याने घरातून नेमकी किती रोकड आणि किती दागिने लंपास झाले आहेत याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. जाधव कुटुंबीय परतल्यानंतरच चोरीचा नेमका आकडा स्पष्ट होईल असं पोलिसांनी सांगितलंय. तालुक्याचा कणा असलेल्या तहसीलदार आणि दंडाधिकारी पदावरील व्यक्तीच्या घरातच अशा प्रकारे चोरी झाल्याने नवापूरकरांमध्ये सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. जर साहेबांचेच घर सुरक्षित नसेल तर सामान्यांचे काय असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. नवापूर पोलीस सध्या परिसरातील CCTV फुटेज तपासत असून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी तपासाची चक्रे वेगवान केली आहेत. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.